नमस्कार मैत्रिणी, कोमल क्रिएशन यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर आपल्या चॅनलवर लग्न सराईचा फुल धमाका चालू आहे आणि ह्याच धमाक्यामधला दिवस चौथा आहे. चौथ्या दिवशी सकाळ सकाळ लवकर उठले आणि जे शिवलेले ब्लाऊज होते ते ओव्हरलॉक करायला घेतले, कारण भरपूर ब्लाऊज शिवून पडले होते. ओव्हरलॉक करायचं राहिलं होतं आणि नंतर कॉलरचा ब्लाऊज थोडा राहिला होता स्टिच करायचा, तो पूर्ण केला. आणि हा ब्लाऊज पूर्ण करून झाल्यानंतर हात शिलाईचं हुकाची कामं राहिली होती. 15-16 ब्लाऊज होते आणि बाहेर करायला द्यायचं म्हणलं तर बाहेरच्या मला कोण मिळालं पण नाही आणि व्यवस्थित पण करत नाहीत. म्हणून आहे ना, हे काम करायला मीच स्वतः घेतलं. तर कटिंग करायला, स्टिचिंग करायला भरपूर आवडतं, पण हे हुकांचं काम मला अजिबात आवडत नाही. नंतर आहे ना, एक काष्टीवरून कस्टमर आलेलं होतं आपल्याला, तर त्यांचं लेहंग्याचं कटिंग आणि स्टिचिंग करायचं होतं. आजच्याच दिवशी पूर्ण करायचं होतं, त्यांना द्यायचं होतं. तिच्या मैत्रिणीचं लग्न आहे म्हणून आहे ना, त्यांनी आपल्याकडे आणलं होतं. आणि हे फॅब्रिक आहे ना, तिने ऑनलाईन घेतलेलं होतं. ऑनलाईन फॅब्रिक घेतलं, पण एवढं छान आलेलं आहे ना, खरंच मला पण भरपूर आवडलं. आणि हे लेहंग्याचं कापड आहे ना, पूर्ण 4 मीटर आहे, ओढणी पण 2.5 ते 3 मीटर आहे. आणि हा ब्लाऊज आहे ना, पूर्ण वर्कने भरलेला आहे बघा हा ब्लाऊज. आणि कॉलरचे ब्लाऊज मला तर भरपूर आवडतात आणि कस्टमरने हा शिवायला सांगितलेला. हा मी पहिल्यांदाच कॉलरचा ब्लाऊज शिवलेला आहे. तसे तर ड्रेस भरपूर शिवलेत, पण हा असा कॉलरचा ब्लाऊज पहिल्यांदाच शिवला आणि त्यांना पण भरपूर आवडला. हे सगळे जे ब्लाऊज आहेत ना, हे त्यांचेच आहेत. ह्या आहेत ना, त्या सांगलीवरून आहेत बघा. आणि त्यांना आतापर्यंत कोणी टेलर मिळालं नव्हतं, त्यांनी म्हणून आहे ना, सोबतच 8-9 ब्लाऊज मला शिवायला दिले. साड्या वगैरे पिको फॉलला होत्या. तर ह्यांची ना ऑर्डर आज मी दिलेली आहे. कसा वाटला आजचा